एव्हरीवन, वेलकम टू आवर चॅनल. तर सकाळ झाली आहे, मी इथे नाश्ता करते आहे. मस्तपैकी पोहे आणि कॉफी पिते आहे. चला, खूप मस्त वाटतं आहे. कॉफी माझी खूप फेवरेट आहे. गुड मॉर्निंग. तर आज आहे म्हणजे आज सॅटर्डे. आज सॅटर्डे आहे आणि सॉरी मी चष्मा घालायचं विसरले. ॲक्च्युली एवढं भारी येतं ना ऊन, खूप ग्लो करतं आहे चेहरा. तर मी थोडा फोटोशूट वगैरे करत होती. घालते चष्मा. ओके. सो आजचा दिवस खूप छान आहे. ॲक्च्युली रोज मी आता म्हणजे ॲक्च्युली घरीच आहे आम्ही. होत नाही आहे थोडंसं, काय माहिती काय प्रॉब्लेम झाला आहे की आम्ही इंटरव्ह्यूज तर खूप देतो आहे, खूप ठिकाणी जाऊन इंटरव्ह्यूज देतो आहे. सिलेक्शन माझं झालं आहे, पण दीपकचं होत नाही. दीपकला म्हणजे चांगला इंटरव्ह्यू देऊनसुद्धा त्याला ॲक्च्युली म्हणजे बोलतात की आम्ही कळवू तुम्हाला वगैरे वगैरे. आणि एका तर कंपनीने तर बोललं की तुम्ही एवढ्या कंपनी स्विच केल्या, जे जे की त्यांनी एवढ्या पण नाही, किती दोन किंवा 3 कंपनी स्विच केल्या असतील. आणि त्याच्यामधल्या तर 2 कंपनीमध्ये तर प्रोसेस बंद झाल्यामुळे त्यांनी सोडली. आणि तिसरी कंपनी तर तुम्हाला माहितीच आहे काय झालेलं. मी ते व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आम्हाला थोडासा प्रॉब्लेम चालू होता त्या कंपनीमध्ये, म्हणून आम्ही सोडून दिला तो जॉब. पण ती कंपनी असं बोलली ना त्याला की तुम्ही एवढे स्विच केले आहेत, तुम्ही म्हणजे स्टेबल नाही आहात एका जॉबवरती. त्यामुळे त्याला काय माहिती असं बोललं आहे. आणि मी जिथे इंटरव्ह्यू दिला आहे ना, मला लोकेशन जाम लांब असणार आहे, पण त्यांच्या कंपनीचा पिकअप ड्रॉप आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि झालं असं की काल मला जायचं होतं डॉक्युमेंटेशनसाठी, पण डॉक्युमेंटेशन पण परेलला. मग ते परेलला जाऊन मग मला ते डॉक्युमेंटेशन देऊन मग पुढच्या गोष्टी करायच्या होत्या, जॉईनिंग करायचं होतं. आणि काल मला थोडंसं म्हणजे बरं नव्हतं वाटत, माझी हेल्थ थोडी खराब झालेली, त्यामुळे मग मी नाही गेली काल. मग HR ला मी कॉल करून सांगितलं की असं असं झालं आहे. तर ती बोलते की परेललाच जावं लागेल तुम्हाला आणि तिथेच डॉक्युमेंटेशन सबमिट करावे लागतील. सो आता बघू. मी त्यांना बोलले की मला आज तर नाही जमणार. मग ते बोलले ठीक आहे, तुम्ही आता सॅटर्डे संडे तर ऑफ असतो त्या लोकांचा. तर ते बोलले डायरेक्ट मंडेला तू डॉक्युमेंटेशन सबमिट कर, मग नेक्स्ट बॅच कधी असेल ते मी तुला सांगते, असं ती मला बोलली. आता बघू काय होतं आहे. टेन्शन ह्या गोष्टीचं आहे ना की काय माहिती लाईफमध्ये आम्ही एवढं सगळं चांगलं करूनसुद्धा आमच्यासोबत चांगलं होत नाही. म्हणजे मी नेगेटिव्ह नाही बोलत आहे, पण असं पण नाही बोलत आहे की माझ्या लाईफमध्येच प्रॉब्लेम चालू आहे. खूप सगळ्यांच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स असतील, काय काय फेस करत असतील सगळेजणं. पण आत्ताचा जो फेज आहे ना आमच्या लाईफमधला दोघांचा पण, आम्ही कधीच म्हणजे कधीच असं एक्सपेक्ट नव्हतं केलं की एवढं बेकार फेज येईल, एवढा बेकार वाटेल आम्हाला. बिकॉज आत्तापर्यंत म्हणजे बघायला गेलं तर जेवढंसुद्धा आम्ही आत्तापर्यंत केलं आहे ना, ते स्वतःच्या हिमतीवरती केलं. म्हणजे माझे मम्मी पप्पा वगैरे सपोर्टिव्ह होते, असं नाही की त्यांनी काहीच सपोर्ट नाही केला, खूप सपोर्ट केला. टचवूड ते अजून पण आम्हाला सपोर्ट करतात. असं नाही आहे की त्यांनी आम्हाला काय बोलले की तुम्ही लोकं जात नाही आहात कामाला किंवा टॉर्चर वगैरे असतं ना अदर. म्हणजे असं म्हणजे बोलतात ना, आम्हाला खूप बरं वाटलं की पप्पा मम्मी पण असे सपोर्ट करत आहेत की हां बाळांनो, लागेल जॉब, तुम्ही जावा, कोशिश करा. मग आम्ही तेच करतो आहे. आणि राहिली गोष्ट आता पुढे काय करायचं, तर दिवसावर दिवस अशीच निघून चालली आहेत. आज तारीख पण म्हणजे 10च्या पुढंच तारीख गेली आहे. बघू आता काय होतं आहे. बिकॉज खूप प्रयत्न केलेत लाईफमध्ये, खूप साऱ्या गोष्टी सॅक्रिफाईससुद्धा केल्या दोघांनी, मी एकटीनेच नाही, दोघांनी खूप साऱ्या गोष्टी सॅक्रिफाईस केल्यात आम्ही आजपर्यंत. जेवढं पण आम्ही करत आलो आहे सगळ्यामध्ये आम्हाला खरंच मम्मी पप्पांनी खूप सपोर्ट केला आहे. आणि मला म्हणजे कधी कधी असं वाटतं की मी खूप लकी आहे की मला एवढे चांगले मम्मी पप्पा भेटलेत. कारण की माझं लग्न पण अशा परिस्थितीमध्ये झालं ना की सांगू शकत नाही. बिकॉज त्या टायमाला पण माझ्याकडे एवढे पैसे नव्हते ना पप्पा मम्मीकडे होते, तरी पण त्यांनी म्हणजे हळद जी माझी झाली ना ती तर मला अशी
माझी ड्रीम हळद नव्हती. मला खूप चांगली हळद करायची होती, मला आणि दीपकला. भले आम्ही लग्न नाही चांगलं केलं तरी आम्हाला हळद चांगली करायची होती. कारण की ऑब्व्हियसली हळदीमध्ये मज्जा येते, मस्त खूप लोक येतात हळदीला, मस्त एन्जॉय असतो, नाचतात वगैरे. तर मग पण आम्ही केली, असं नाही की नाही. माझ्या बिल्डिंगच्या इथेच आम्ही मस्त मंडप वगैरे बांधला होता आणि केली, पण एवढे लोक आले नाहीत. रिलेटिव्स पण माझे खूप कमी आले. त्याच्यामुळं मी कोणाला दोष नाही देत. एक त्यांचे प्रॉब्लेम्स असतात म्हणून नसतील आले. पण लग्न पण अशा परिस्थितीमध्ये झालं ना की आमचं ड्रीम वेडिंग नाही आहे, किंवा असं नाही की सगळे आले. आम्ही कोर्ट मॅरेज केलं, आम्ही सुखी आहोत, खूप सुखी आहोत, असं नाही की नाही. पण आणि त्याच्यानंतर पण मी आणि दीपकने मिळून, एकट्याने मिळून सगळ्या गोष्टी सावरल्यात. आम्ही रेंटने घर घेण्यापासून ते घरातल्या सामानांपासून सगळ्या गोष्टी दोघांनी मिळून घेतल्यात. कोणीच आम्हाला सपोर्ट नाही केला की बाबा तुम्हाला काय अडचण आहे का वगैरे वगैरे. पप्पा मम्मी सोडून ना कोणीच आम्हाला सपोर्ट नाही केला. किंवा लग्नानंतर ना कोणालाच असं मी बघितलं नाही की येऊन विचारते कोण कॉल करून वगैरे, कोणीच नाही. जाऊ देत त्या सगळ्या गोष्टी, विसरून जाऊयात. आणि आता पुढे जे पण होईल ते आम्ही दोघं मिळून फेस करू. आम्ही हार नाही मानणार. जे पण आहे आत्तापर्यंत केलं आहे, तरी एवढं सॅक्रिफाईस करून, एवढं स्ट्रगल करून आम्ही इथपर्यंत आलो. दोघं जणांनी मिळून करतो आहे. अजूनही आम्ही हार नाही मानणार, आम्ही करणार आहे. आणि राहिली गोष्ट आजचा दिवस, तर आज आम्ही विचार केला आहे की जे आम्ही मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलं तुम्हाला, आमची जी फ्रेंड आहे मोहिनी, तिने नुकताच आता नवीन स्टॉल ओपन केला आहे मंचुरियन आणि मॅगीचा. तर तिचा काल मेसेज होता की तुम्ही लोक या वगैरे म्हणून. तर तसं पण करण्यासारखं काय नाही आहे. मग आम्ही विचार केला की आम्ही तिच्या स्टॉलपाशी जाऊ, थोडंसं गप्पा गोष्टी मारू, थोडंसं तिच्या पण लाईफमध्ये काही खूप स्ट्रगल आहे. ती पण मुलगी खूप स्ट्रगल करते, असं नाही की नाही. पण आणि जसं मी स्टार्टिंगला सांगितलं, प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी स्ट्रगल आहे. तसं कोणी हार नाही मानली, तिने पण हार नाही मानली, मी पण हार नाही मानणार ना, दीपक हार मानणार आहे. आम्ही करत राहणार. आणि इथून पुढे म्हणजे मी लकी का मानते माहिती आहे का स्वतःला, की माझ्या मॅरिड लाईफमध्ये मला माझा पार्टनर असा भेटला आहे ना की तो माझ्या छोट्या छोट्या गोष्टींना बघतो. सगळ्या गोष्टी माझ्या, बोलतात ना, मला जे हवं आहे भले त्याला नाही जमलं ना तरी तो कुठून ना कुठून तरी जुगाडपाणी करून करतो, पण करतो. आणि बाकीचं तर बघू आता आपण नेक्स्ट काय करतो. आता दीपक म्हणजे मी पोहे बनवले होते, पोहे खाल्लेले थोडेसे. पण आमच्या इथे फेमस असा इडलीवाला आहे इथे एका गावामध्ये, तर खूप आवडतं. मग मी त्याला बोलले घेऊन ये, खायची इच्छा झालेली. सो आता तो घ्यायला गेला आहे आणि पुढे बघू आता काय ते. तर आत्ता वाजले आहेत 9:15 म्हणजे. गुड मॉर्निंग. घराची हालत तर दाखवण्यासारखी नाहीच आहे, बिकॉज सगळं बिखरलं इकडे, सगळ्या गोष्टी. हे आमचं मंदिर आहे. आणि किचनची तर अवस्था एवढी बेकार झाली आहे ना की माझी घाणेरडी सवय आहे, मी हे सगळं ना बनवताना साफ नाही करत. सॉरी, करेल, काय नाही. पोहे बनवले होते, थोडेसे उरले, मग ठेवले. बघू. बाकी इथून पण छान व्ह्यू दिसतो. घराचा व्ह्यू एवढा मस्त आहे ना. दीपकने मस्तपैकी आणलाय मेदूवडा, मला जो आवडतो. मेदूवडा आणि गाजर का हलवा. कोणी दिला गाजरचा हलवा? मम्मी. थँक्यू मम्मा. मम्मानी मला मस्त मस्त आज सकाळीच एवढं खायला भेटतंय, गाजरचा हलवा. वाव. चल आता पटपट खाऊन घेऊ, मला भूक लागली. हा, प्रत्येक आला की तुला बनवायला लागेल. हा, प्रतीकचा कॉल आलेला, तुम्हाला बोलत. सो मी माझ्या माहेरीच म्हणजे जवळ राहते. माझे पप्पा मम्मी इथेच राहतात, बिल्डिंग नंबर 4 आणि आम्ही राहतो बिल्डिंग नंबर 3 मध्ये. पप्पा काय विचार उल्हासनगर येते का ते चाललेत? कशाला? ते चालले, ते बोलते येतात का तुम्ही? आत्ताच जाऊन आलेलो आपण उल्हासनगरला. सो गाईज आता आम्ही नाश्ता करतो.
A few moments later. घरी काम नाही करत आणि इकडे येऊन बघा पत्तागोबी कापते. तुला पण जेवायचं असतं म्हणून तो बनवते. हे मी मोहिनीला गिफ्ट केलंय. तिला काहीच किंमत नाही माझी काहीच किंमत नाही. गाव बसे नाही आ गए भिकारी. अश्विता घर पे कभी भाजी कापाए क्या? मैं काप के दिखाओ क्या? बस बारीक मैं बारीक काप आधी का देख मैं तो बघा दीपक कट करतो इकडे. आता काय बघ चेक कर. आतमध्ये जाऊन चेक करून ये. दीपक ए दीपक किती बिझी आहे तो कामामध्ये. किती बिझी आहे कामामध्ये. तुटला. आता आम्ही आलो आहोत डीमार्टला. डीमार्टमध्ये शॉपिंग करायला. मॅम काय काय घ्यायचंय? हो मॅडम काय काय घ्यायचंय? अरे थांब. पप्पा मम्मी येतो. आपल्याला 2 ट्रॉल्या घ्यायच्या आहेत. पप्पा मम्मीसाठी नाही आपल्यासाठी, कारण की पप्पा मम्मी लांबून येतो. The next day. हॅलो गायज वेलकम आवर यूट्यूब चॅनल. तर जसं आहे की मी जरा खूप घाईमध्ये निघालो आहे. आता चाललो आहे मी माझ्या कामासाठी आणि आता आशू घरी एकटी आहे. मी चाललो आहे दहीसरला कामासाठी. मला खूप लेट झाला ॲक्च्युली. मला 12च्या आत पोहोचायचं आहे. तर बघू काय होतं. आता आपण निघतो आहे दहीसरला जायला. दिवसानंतर ट्रेनला आलं. बाकी नाही मी आपण फिरतो ते मी स्कूटीने फिरतो. खूप रश आहे. बघायला एवढा रश तुम्हाला मी रश दाखवतो किती रश आहे बघा. बघा किती रश आहे किती. म्हणून मी ट्रेनने प्रवास करत नाही. मला आवडतच नाही ट्रेनने. काय करू मला खूप लांब जायचं होतं म्हणून मी प्रवास करतो एवढा ट्रेनने. बरेच मला झाले असतील 2 वर्ष झाली असतील मी ट्रेनने प्रवास करत नाही. मी म्हणजे मध्ये गेलेलो पण एकदा 2दाच गेलेलो. पण आता खूप दिवसच्या नंतर मी आता ट्रेनने प्रवास करतो आहे. खूप रश आहे एवढा. ते मी जेव्हा मी टिटवाळाला होतो तेव्हा मॉर्निंगला मी जेव्हा ट्रेनने सफर करतो जॉबला जायला तेव्हा माझी ट्रेन असायची 6:44ची आय थिंक. 6:44ची ट्रेन असायची. ते मी डोरला उभं राहायचो. आता बघा इथं उभं आहे कधीपासून. आता मला बरंच 15 मिनटं झाले उभं आहे. मला अजिबात ट्रेन नाही म्हणजे बसायला जागा नाही. बघू आता मला जायचं तर 12 वाजेपर्यंत. आता वाजलेच किती 11:30 झालेत. बघू आता काय होतं. असल्या अंधेरीला. आता अंधेरीमधून आपल्याला जायचं आहे दहीसरला. काहीच खरं सांगू ना किती स्ट्रगल आहे यार. एवढा लांब माझं काम आलं आहे मला पण. जाऊ द्या काय करूया पटापट जाऊया. बिकॉज तर वाजलेत 1 वाजलेत. मला बोलवलेलं 12 वाजता. मी चाललो 1 वाजता. काय नाही पटापट जाऊया. तर आम्ही आता आलो आहे घाटकोपरला. आता घाटकोपरवर आपण जाऊ मेट्रोनी. मेट्रोला जातं मला मी डायरेक्टली कन्फर्म बोलू शकतो की आता मला बरंच 1.5 वर्ष झाले असतील मला मेट्रोनी. लास्ट टाईम मी जेव्हा चाललेलो मेट्रोला तर काहीतरी कामासाठी गेलेलो मेट्रोला. आता पहिले आपण तिकीट काढूया मेट्रोची तिकीट. देन आपण मेट्रोमध्ये बसूया.
मला बरंच खूप लेट झालं आहे. अंधेरी, आता आपण अंधेरीची तिकीट घेते. आता आपण अंधेरीला जाऊ. अंधेरीपासून मग आपण ट्रेन करू. चेकिंग झाली. चला आता पटापट निघूया. मुंबई तर एक वेगळीच दुनिया आहे गाईज. काय सांगू तुम्हाला, एवढा भारी वाटतं ना मुंबईला. एवढा पनवेलला पण खूप शांतता आहे, काय इश्यू नाही. पण लिटरली आपण आपले तिकीट टाकूया इथं. हे आपलं गेट झालं ओपन. आता आपण निघूया. बघूया आता किती मिनटं लागतं. आपण परत इथं स्कॅन करूया. आपला गेट झालं ओपन. गाईस आतमध्ये जाऊ आता. बघा ना गाईस, मेट्रोमध्ये बसायची वेगळीच. बघा असं असतं इकडं, असं असतं. दिस इज द मेट्रो गाईस. एन्जॉयमेंट आहे. 1 hour later. सो माझा टाईम झाला आहे. आता मी चाललो घरी. आज एवढा थकलो आहे ना गाईस, काय सांगू. खूप थकलो आहे. खरं सांगू ना, जर तुम्हाला अंधेरी साईडला यायचं असेल ना, तर तुमची स्वतःची व्हेकल असेल तर व्हेकलने येत जावा. ट्रेनने नका येऊ. ट्रेन लेट पण आहे आणि राहिली गोष्ट खूप रश पण आहे. यापेक्षा तुम्ही व्हेकलने आले किंवा कॅबने पण आले तरी पण चालेल. काय काम असेल तर तुम्ही जर रोज प्रवास करता तर या ट्रेनने. बट जर तुम्ही कधी काहीतरी कामासाठी येता तर तुम्ही फक्त तुमच्या स्वतःच्या व्हेकलने येऊ शकता. कारण की तुम्हाला इझिली पडेल. तुम्हाला जास्त टाईम लागेल. मग आज माझ्यासारखा पागल कोणच नसेल की मी 3 टाईम विचार केला. मी अर्ध्या रस्त्यापर्यंत मी स्कूटीला परत फिरून मग पनवेल स्टेशनला गाडी लावणार आहे. बट जाऊ द्या, जे झालं ते झालं. आता काय करू शकतो. तुम्ही एक लक्षात ठेवा, नेक्स्ट टाईम जर तुम्हाला पण कधी तुम्हाला अंधेरी साईडला कुठं जायचं असेल तर तुम्ही स्वतःची व्हेकलच आणा, बेस्ट होईल. आता आली आहे ट्रेन. आता आपण ट्रेनमध्ये बसूया. सांगू ना गाईस, असं झालं ना, किती तासापासून प्रवास करतोय. खरंच सांगतोय, पहिल्यासारखी मजा नाही राहिली आता फिरण्यामध्ये. पहिले किती मजा यायची ट्रेनमध्ये फिरायची. लहानपणी लोकांना कसं वाटत आहे की ट्रेनने चाललो, या आपण विंडो सीटला बसायचो. विंडो सीट आपण मम्मी पप्पांना काय मला विंडो सीट पाहिजे, मला